आहोत मला अनम्यूट मिळू शकता. जॉब पण करतायत मॅडमच्या तोंडूनच मॅडमचा एक्सपिरियन्स आहे. थँक्यू मॅम. तुम्हीच माझी ओळख करून दिली. सो सगळे मला ओळखत असतात कारण मी एक मेगा स्टोअर सुद्धा आहे. सो जे ओळखत नसतील त्यांना मी माझे पहिले इंट्रोडक्शन देते. माझं नाव शीतल राऊत. मी मुंबईवरून डोंबिवली मेगा स्टोअरची ओनर आहे. डोंबिवलीवरून मी बिलॉंग करते. मी ॲज अ कॉल डायरेक्टर म्हणून सुद्धा रेफरल वर्क करत आहे आणि मला इथे प्रत्युषमध्ये जॉईंट होऊन 6 मंथ झालेत आणि विदिन 1 मंथमध्ये मी माझं मेगा स्टोअर घेतलेलं आणि खरंच प्रत्युष प्लॅटफॉर्म हा इतका छान प्लॅटफॉर्म आहे का तिथे आपण मल्टिपल प्लॅटफॉर्मवर आपण इन्कम घेऊ शकतो आणि खरंच म्हणजे जे नवीन गेस्ट आज बसलेले आहेत त्यांना मी एकच सांगेन कारण का प्रत्युष असं प्लॅटफॉर्म कुठेच तुम्हाला मिळणार नाहीये. इतकं छान प्लॅटफॉर्म आहे कारण का मी स्वतः एक जॉब पर्सन आहे. गव्हर्नमेंट जॉब करते. मला खूप छान सॅलरी आहे. तरी सुद्धा मी मल्टिपल प्रकारे इथे इन्कम घेते. मी ऑनलाईन रिसेलिंग सुद्धा करते. मी रेफरल वर्क खूप छान करते. तसंच मी माझ्या मेगा स्टोअरला माझे मिस्टर असतात त्यांना सुद्धा हेल्प करून खूप छान असं आमचं मेगा स्टोअर रन होत आहे. तसं तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेल का इथे तुम्ही आलात आज जे न्यू मेंबर आहेत त्यांनी खरंच तुम्ही आज ज्यांनी तुम्हाला इथे या प्लॅटफॉर्मवर आज इन्व्हाइट केलंय त्यांना खरंच तुम्ही मीटिंग झाल्यावर थँक्यू बोला आणि खरंच या प्लॅटफॉर्ममध्ये इन व्हा. खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे. सो मला ह्या प्लॅटफॉर्मवर ज्यांनी आणलंय ज्यांच्यामुळे मी या प्लॅटफॉर्मवर आले ते म्हणजे आपला प्रत्युषचे फाउंडर राहुल सर यांना मी थँक्यू बोलेल. तसंच ह्या प्रत्युषचा ज्यांनी पाया रचला तसेच कीर्ती मॅम, राजेश सर, समिता मॅम यांचे मी खूप आभार मानेन. तसेच माझ्या जे मी माझं इन्स्पिरेशन दीपाली मॅडम, माझ्या प्लॅटिनम डायरेक्टर स्वाती मॅडम यांचे मी खूप इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी. मी त्यांना खूप माझे मेंटर टाईप मानते आणि खरंच मी सगळ्यांना स्टार डायरेक्टर यांनाही थँक्यू बोलेल मला बोलायची संधी दिल्याबद्दल. थँक्यू. शीतल मॅडम तुम्हाला हे पॉसिबल आहे का जॉब आणि बिझनेस दोन्ही कसं काय पॉसिबल होते मॅडम? मॅम कसं आहे माहिती का माणसाकडे जिद्द पाहिजे. जिद्द असेल ना तर सगळं होतं. तर माझ्याकडे जिद्द आहे, माझ्याकडे स्वप्न आहेत. त्या स्वप्नांसाठी मी करते मॅम. खूप जण असे बोलतात मॅम का आम्हाला वेळ नाही भेटत. पण ज्याला करायची जिद्द आहे ना तो काही करू शकतो. तर का मी माझ्यावरून बोलते मॅम. माझ्याकडे कुठलंही मेड नाहीये, कुठलीही बाई नाही. माझी मुलंही मी सांभाळते, माझा जॉबही मी सांभाळते, माझं मेगा स्टोअर सांभाळते, माझी टीम सांभाळते. असंही नाही का माझी टीम असंच वाऱ्यावर सोडली, अजिबात नाही. माझं टाइम शेड्यूल आहे. माझ्या आठवड्याला 2 मीटिंग झाल्याच पाहिजेत. मग मी ट्रेनमध्ये असू दे, मी टॅक्सीत असू दे, मी कुठेही असू दे, मी टाइम खूप पंक्च्युअल आहे मॅम. माझं टाइम मॅनेजमेंट आहे ना तर ह्या वेळेस माझं हे झालंच पाहिजे. माणसामध्ये जिद्द असेल ना तर सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि करण्याची ती एक माणसामध्ये ताकद पाहिजे. राईट. म्हणजे बघू शकता मॅडम पण आधी केलं पाहिजे हे मी बघू शकता मॅडमचा एक्सपिरियन्स. मॅडम 8 तासाचा जॉब करतायत आणि एवढं सगळं घरी करतायत म्हणजे विचार करण्यासारखं काय. आणि माझे दिवसाचे 14 तास माझ्या जॉबसाठी जातात. 14 तास. येस म्हणजे खरंच खूप प्राऊड फील आहे मॅडम आमच्यासाठी पण. का तर मुंबईचं आम्हाला जनरेशन माहिती म्हणजे तिथलं वातावरण माहितीये की किती दगदगीचं आहे आणि आमचं गावाकडचं वातावरण खरंच खूप डिफरन्स आहे आणि खरंच सॅल्यूट आहे मॅडम तुम्हाला आणि कॉंग्रॅच्युलेशन मॅडम एवढं छान काम करताय. मॅम तुम्हाला हे तुमच्या सगळ्यांपासून इन्स्पिरेशन मिळालं कारण का जेव्हा मी नवीन आपल्या प्लॅटफॉर्मवर आलेली तर मी तुमचे व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला फॉलो केलेले आहे मॅम. मी प्रत्येक म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये मोडावं लागतं. कधीच कुठली गोष्ट लगेच मिळत नाही. आता तुम्हालाही वाटेल का मी 14 तास जाते तर मग मी हे कसं केलं. तर मी ट्रेनमध्ये जाताना मला 1 तास असतो तर 1 तासामध्ये मला हे करायचंय तर मग मी माझ्या राहुल सरांना मी पूर्ण फॉलो केलंय. त्यांचे पूर्ण पेज बघितलेले आहेत. कीर्ती मॅडम, स्वाती मॅडम, दीपाली मॅडम यांचे प्रत्येक पेज मी हाताळलेले आहेत आणि त्यांचे कसे वर्क करतायत कसं. मी ऑनलाईन ऑफलाईन पण खूप छान काम केलेलं आहे मॅम. तर हे फक्त तुमच्याकडून म्हणजे तुमच्या इन्स्पिरेशन थ्रू केलेलं आहे. तुम्हाला एवढं पण सांगेल मॅम मला 9ची मीटिंग कधीच मिळत नाही. मला दीपाली मॅडमने मध्ये मेसेज टाकलेला तर मॅम तुम्हाला इन्कम शेअरिंग करायचंय. तर मला इतकं वाईट वाटलं मॅम माझी त्या दिवशी इव्हनिंग शिफ्ट होती आणि खरंच मी सगळ्यांना सांगेल मला 5 दिवस मीटिंग जॉईन करायला मिळत नाही. मी फक्त रेकॉर्डिंग ऐकते.
आणि अरे याच्या आधी बापरे. मी त्यांना रेकॉर्डिंग करून ठेवायला सांगायचे आणि मी नंतर ऐकायची. म्हणजे तुम्ही असं रिझन देऊच नका, का आम्हाला वेळ नाहीये. करायचं असेल तर आपण कसंही करू शकतो, कसंही. बरोबर आहे, करेक्ट आहे मॅडम. म्हणजे आवड असली की सवड मिळते. सवड मिळते. आवड एकदम असली पाहिजे. नाही खरंच मॅडम आम्ही पाहिलं मध्ये मुंबईला आल्यानंतर आणि खरंच खूप भारी काम आहे. सरांचं असेल, तुमचं असेल आणि काँग्रॅच्युलेशन मॅडम अशीच प्रगती होऊ द्या तुमची. येस आमच्याबरोबर तर सगळे आहेत त्यामुळे असंच राहणार आणि नाही, तुमचे नक्की, नक्की. मोठं व्हा मॅडम अजून. हो, याच्यापेक्षा जास्त नक्कीच. हां, होऊ द्या मॅडम. थँक नक्कीच काँग्रॅच्युलेशन मॅडम. ऑल द बेस्ट.